हॅलो एव्हरीवन. जर मला माझ्या बॉडीची हीलिंग करायची आहे तर मला कसे थॉट क्रिएट करावे लागतील? एक की मला इमोशनली हेल्दी व्हावं लागेल. मला माझ्या स्पेसिफिक प्रॉब्लेमसाठी, मग ते इमोशनल प्रॉब्लेम असेल किंवा मग ते फिजिकल प्रॉब्लेम असेल किंवा रिलेशनशिप प्रॉब्लेम असेल किंवा प्रोफेशनल प्रॉब्लेम असेल किंवा इन्व्हायरमेंटल काही प्रॉब्लेम असेल, जे पण प्रॉब्लेम असेल सर्वांचा एक लॉ आहे. तर तो काय आहे? तर संकल्पाने सिद्धी होत असते. संकल्पाने सिद्धी म्हणजे आपण कोणतेही संकल्प घ्या ज्याला परत परत आपल्याला रिपीट करायचं आहे, त्याला रिपीट करा, तर ते संकल्प काय होईल? तर ते संकल्प सिद्ध होऊन जाईल. बिकम अ रियालिटी इट वॉज मॅनिफेस्ट. एक रेसलर आहे जे भारताची इंटरनॅशनल लेवलवर आहेत. त्यांचं नाव आहे संग्राम सिंग. तर ते जेव्हा छोटे होते तेव्हापासून तर 8 वर्षांचे होतपर्यंत व्हीलचेअरवर होते. त्यांना सिव्हिअर ऑर्थरायटिस होता. हरियाणाच्या एक छोट्याशा गावात, म्हणजे त्या लहानशा गावात ते राहतात. तर त्या गावातील प्रत्येक मुलांचं मन असे की आम्हाला रेसलर व्हायचं आहे. तर एका पॉडकास्टमध्ये त्यांनी सांगितलं आहे की आमच्या गावच्या मुलांना कोणालाही डॉक्टर किंवा इंजिनियर कोणाला बनायचं नाही आहे, कारण त्यांची ती इच्छाच नाही आहे. सर्वांना रेसलर बनायचं आहे. हे त्या छोट्या मुलांचं आणि त्या गावातील प्रत्येक मुलांचं स्वप्न आहे. त्या मुलांचं स्वप्न त्या गावातील की मला रेसलर बनायचं आहे असं स्वप्न असतं त्या गावातील मुलांच्या, जे हरियाणाच्या छोट्याच्या गावातलं आहे. तर त्यांनी म्हणाले की मला पण रेसलर बनायचं आहे असं त्या मुलाने म्हटलं. तर तो कोणता मुलगा? जो मुलगा व्हीलचेअरवर होता त्यांनी म्हटलं की मला सुद्धा जो व्हीलचेअरवर मुलगा होता त्यांनी सुद्धा रेसलर बनायचं असं म्हटलं. तर त्यांच्या आईवडिलांनी काय केलं की खूप मोठ्या मोठ्या डॉक्टरांकडे घेऊन गेले. तर त्यांनी पॉसिबल नाही आहे असं सांगितलं. त्यांनी म्हणाले की आपल्या हाताने, जो हा मुलगा व्हीलचेअरवर होता तो मुलगा म्हणतो की आपल्या हाताने पाण्याचा ग्लास पण मी उचलू शकत नाही आणि मला बनायचं होतं रेसलर. जेव्हा मी असं बोलायचो तर तोंडामध्ये काहीतरी व्हायचं आणि त्या तोंडातून सलायवा सुद्धा निघायचा. बोलता पण ठीक तऱ्हेने येत नव्हतं त्या मुलाला. तर त्या मुलाच्या आईवडिलांनी रेसलिंगच्या कोचकडे घेऊन गेले. तर त्या रेसलिंग कोचने सांगितलं की हा उभाच राहिला तरी खूप मोठी गोष्ट आहे असे ते कोचने म्हटलं ह्या जे व्हीलचेअरवर जो मुलगा होता त्यांच्या आईवडिलांना. ओके. तर एक लहानशा गावातील एक छोटा परिवार त्या मुलाला घेऊन दिल्ली या शहरात गेले आणि मोठ्या मोठ्या डॉक्टरांना दाखवले. त्या सर्वांनी सांगितलं आणि बरोबरच त्यांनी सांगितलं, कारण त्यांची तशी कंडिशन होती बरोबर, की आता हे पॉसिबल नाही आहे. हा उभा जरी राहू शकला तरी खूप मोठी गोष्ट आहे असं त्यांनी डॉक्टरांनी सांगितलं. कारण हा व्हीलचेअरवर आणि खूप जास्ती सिव्हिअर ऑर्थरायटिस होता, त्या कारणाने सर्व डॉक्टरांनी तसं सांगण्यात आलं त्यांना की हे पॉसिबल नाही आहे. तर त्यानंतर त्यांचे आईवडील तिथून वापस घेऊन आले घरी. 6 महिने, 1 वर्ष, 2 वर्ष असा टाईम निघून गेला. त्या गोष्टीला सर्वांनी स्वीकारून घेतलं. जेव्हा की मेडिकल सायन्सने पण सांगितलं आणि लोकसुद्धा म्हणत होते आणि ते रियालिटी पण होती आणि दिसत तसंच होतं. रियालिटी होती की तो मुलगा व्हीलचेअरवर होता. फक्त एक जणांनी त्याला स्वीकारलं नाही. तर तो कोण होतं? तर त्या होत्या संग्राम सिंगच्या आई, ज्यांनी हे स्वीकारलं नव्हतं. त्याच आईंनी म्हटलं की मला तर ह्याला रेसलरच बनवायचं आहे आणि ह्या मागचं मेडिकल सायन्स मला नाही माहिती, पण डॉक्टरांनी सांगितलं होतं की ह्या ज्या व्हीलचेअरवर बाळ जे आहे, मुलगा जो आहे, त्याची मसाज वगैरे करायचं नाही आहे. पण त्या आईने काही ऐकलं नाही, संग्राम सिंगच्या आईने, आणि त्यांनी दिवसभरामध्ये खूप वेळ मसाज
त्या बाळाची करू लागल्या, त्या मुलाची करू लागल्या. परंतु फक्त त्या फिजिकलच त्यांची मसाज नाही केल्या, तर त्यांनी मसाज करत करत त्यांनी फक्त एक संकल्प केला आणि एकच दृश्य त्यांनी बघितलं आणि एक थॉट क्रिएट केला आणि त्यांना त्या थॉटला व्हिज्युलाइज केलं आणि त्याच्या अंदर अफर्म विथ बिलीव टाकलं, विश्वास ठेवला आणि मसाज करत करत बोलत गेल्या, फक्त पॉझिटिव्ह बोलत गेल्या. आज ते रेसलर नाही बनले, तर आज ते इंटरनॅशनल लेवलचे रेसलर बनले. आणि फक्त रेसलर नाही, तर तो मुलगा जो बोलूच शकत नव्हता, त्याच्या तोंडून बोलताना सलायवा निघायचा आजूबाजूने, तर आज तोच मुलगा 1-1 तास 2-2 तास मोटिवेशनल टॉक्स ते देत आहेत. हे मिरॅकल आहे. खरंच हे मिरॅकल आहे की नाही? तर हे खरंच मिरॅकल आहे. हे मिरॅकल्स क्रिएट करण्याची पॉवर काहीच लोकांकडे असते का? तर काहीच लोकांकडे असते असंच नाही, तर प्रत्येक लोकांमध्ये असते. सर्वच लोकांमध्ये अशा मिरॅकल्स क्रिएट करण्याची पॉवर आहे. कारण ती पॉवर ॲटोमॅटिकली सुप्रीम पॉवरने आपल्या जन्मता सर्वांमध्ये टाकलेली आहे, बरोबर. पण आपण ते क्रिएट करत नाही. तर आपण काय करत होतो, तर जे समोर आहे सध्या स्थितीमध्ये, सध्याच्या परिस्थितीमध्ये, सध्याच्या सिच्युएशनमध्ये, ते आपण स्वीकारून घेतो, सहजरित्या स्वीकारून घेतो. पण संग्राम सिंगच्या आईने तसं स्वीकारलं का? तो मुलगा स्वतःचा, संग्राम सिंगच्या आई, जेव्हा संग्राम सिंग व्हीलचेअरवर होते, पण त्यांच्या आईने स्वीकारलं का? नाही. तर त्यांनी एक संकल्प केला की मला याला रेसलरच बनवायचं आहे आणि मी बनवणार. असं जेव्हा त्यांनी दृढ निश्चय केला, संकल्प केला, तेव्हा ते हे सर्व सत्यात आलं आणि आज ते इंटरनॅशनल लेवलचे रेसलर आहेत, बरोबर, आणि मोटिवेशनल स्पीकरसुद्धा आहेत. पण संग्राम सिंगच्या आईने स्वीकारलं का? तर मुळीच स्वीकारलं नाही. त्यांना त्यांनी जे मिरॅकल्स थॉट क्रिएट करून त्या सत्यात आणल्या आणि आपल्या मुलाला रेसलर बनवलं, मोटिवेशनल स्पीकरसुद्धा बनवलं. आपल्या सर्वांमध्ये ती पॉवर आहे. मिरॅकल्स क्रिएट करण्याची पॉवर सर्वांमध्येच आहे. फक्त करायचे काय आहे, तर एक थॉट क्रिएट करायचा आहे. थॉट म्हणजेच विचार, एक पॉझिटिव्ह विचार, एक थॉट क्रिएट करायचा आहे. त्याला आपल्याला व्हिज्युलाइज करायचं आहे आणि त्या थॉटच्या अलावा दुसऱ्या थॉटला, म्हणजेच त्याच्या अपोजिट थॉटला येऊ द्यायचं नाही आहे आपल्या माइंडमध्ये. त्याला म्हणतात संकल्पाने सिद्धी प्राप्त होते. आणि हे संकल्पाने सिद्धी फक्त बॉडीच्या इलाजासाठीच नाही, तर संकल्पाने सिद्धी जीवनाच्या प्रत्येक एरियामध्ये, प्रत्येक क्षेत्रामध्ये मिरॅकल्स क्रिएट करू शकतो. जेवढ्या पण लोकांनी ह्या दुनियामध्ये मिरॅकल्स क्रिएट केले आहे, विचार करा, आपण पण कोणतं ना कोणतं मिरॅकल्स तुम्ही सुद्धा क्रिएट केलं आहे. आपण सर्वांनी कुठलं ना कुठलं मिरॅकल्स क्रिएट केलं आहे, बरोबर. अशी कोणती गोष्ट असेल की तुम्हाला सुद्धा लोक म्हणाले असतील, ते आठवा की तुझ्याने हे होणार नाही, हे तू मुळीच डिझर्व करत नाही, तू हे मुळीच करू शकत नाही, ते पॉवर तुझ्यामध्ये नाही आहे, असं जेव्हा लोक काही म्हणाले असतील आणि तुम्ही ते दृढ निश्चय केले असणार, संकल्प केले असणार आणि त्या संकल्पांना खऱ्यात उतरवून दाखवले असणार, तर ते काय आहे? ते आहे मिरॅकल्स क्रिएट करण्याची पॉवर. तर काही लोक म्हणत असतात तुझ्याने हे होणार नाही, म्हणत असतात ना, कित्येक लोक म्हणत असतात. जर कोणाला पोलीस बनायचं असेल, IPS व्हायचं असेल, इंजिनियर व्हायचं असेल, डॉक्टर बनायचं असेल, जे काही बनायचं असेल, आणि गावातील काही लोक म्हणत असतात बघा, नाही नाही हे तू म्हणूच शकत नाही, तुझ्याने हे पॉसिबलच होणार नाही, तुझ्याने हे होणारच नाही आहे. पण सर्व लोक म्हणत असतात, पण जेव्हा तुमचं मन ते स्वीकारून घेत नाही आणि तुम्ही मनात निश्चय करता की मी तर बनणारच आहे आणि ते दाखवणार सुद्धा आहे, मी तर बनवूनच दाखवणार, असा जेव्हा संकल्प तुम्ही घेऊन ठेवता आणि तो नक्कीच काही मुले आणि मुली त्या संकल्पांना खऱ्यासुद्धा उतरतात. किती ॲक्टर्स आहे, किती सिंगर आहे, तुम्ही कित्येक पॉडकास्टमध्ये बघा, काहींच्या ॲक्टर्सच्या, सिंगरच्या इंटरव्ह्यूमध्ये बघा, असे कित्येक जणांना असं म्हटलं आहे की तुझ्याने होणार नाही, पण त्यांनी खरे उतरले ना, मग ते
मिरॅकल्स क्रिएट करण्याची पॉवर तर आहे ना सर्वांमध्ये, हो की नाही? तर कारण युनिवर्सने आपल्याला जन्मता सर्वांमध्ये मिरॅकल्स क्रिएट करण्याची पॉवर सर्वांमध्येच दिलेली आहे. तर किती ॲक्टर्स आहे, किती सिंगर्स आहेत भारत देशामध्ये आहेत, त्यांना दुनियाने म्हटलं आहे की तुम्ही नाही बनू शकत ॲक्टर्स, नाही बनू शकत सिंगर. ॲक्टर्स बनायला गेलं तर म्हटले असतील की शक्ल बघितली आहे का, ॲक्टर बनायला आले. कधी सिंगर बनायला गेलं तर सिंगर बनायला आली, आवाज तरी बघितला का तुझा. आज ते काय बनले आहेत सर्वांनी म्हटले, पण त्यांच्या मनाने त्या गोष्टीला स्वीकारलेलं नव्हतं आणि स्वीकारलं सुद्धा नाही. आणि त्यांच्या मनाने जे म्हटलं, जे संकल्प केला की मी तर बनणारच आहे, आणि मी स्वतःला इमॅजिनेशनमध्ये जेव्हा मनात ठरवता की मी स्वतःला इमॅजिनेशनमध्ये अवॉर्ड घेताना स्टेजवरती बघितलं आहे, तर ते काय आहे, पॉवर ऑफ व्हिज्युलायझेशन. की तुम्ही जे आताची स्थिती आहे त्याला इग्नोर करून तुम्ही जे लाईफमध्ये अट्रॅक्ट करणार आहात ते तुम्ही बघणं चालू केले आहे. बनायच्या अगोदरच तुम्ही स्टेजवर बघत आहात की अवॉर्ड घेताना, तर हे काय आहे, पॉवर ऑफ व्हिज्युलायझेशन. 2 पॉवर यूज करायचे आहेत याच्यामध्ये. एक म्हणजे मेडिटेशन, त्या 2 पॉवरनीच होते. एक आहे ते पॉवर ऑफ अफर्मेशन, म्हणजेच एक हाय एनर्जी संकल्प, त्याला रिपीट करत जा, आणि दुसरा त्याला व्हिज्युलाइज करत जा. ज्यांनी ह्या 2 गोष्टीला तुम्ही पकडून ठेवले आयुष्यात, त्यांची सिद्धी त्यामध्येच होत असते आणि होतेच होते, हे 100% गॅरंटी. संकल्पाने सिद्धीचा अर्थ काय आहे, तर जे दिसत आहे ते विचार करायचं नाही आहे. तर काय विचार करायचा आहे, तर जे तुम्हाला लाईफमध्ये पाहिजे आहे तर ते तुम्हाला बघायचं आहे. जे दिसत आहे ते विचार करायचं नाही, बोलायचं पण नाही. जे बघायचं आहे लाईफमध्ये तेच विचार करायचं, तेच बोलायचं, आणि विचार करून 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 बोलून 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 जे दिसत नव्हतं ते दिसायला सुरू होत जाईल, म्हणजेच व्हिज्युलायझेशन. जे दिसत नव्हतं सध्या परिस्थितीमध्ये, पण ते बोलून बोलून विचार करून करून जे दिसत नव्हतं ते दिसायला सुरू होत जाईल, आणि तुम्हाला जे पाहिजे ते लाईफमध्ये अट्रॅक्ट होत जाईल. तर हे आहे संकल्पाने सिद्धी मिळविणे. ओके, तर ह्या पॉवरला सर्वांमध्येच ही पॉवर आहे. ह्या पॉवरचा सर्वांनीच उपयोग करायचा आहे. कारण विचार सर्वच जण करू शकतात. करणारे निगेटिव्ह करतील किंवा पॉझिटिव्ह करतील, विचार करण्याची शक्ती सगळ्यांकडेच आहे. म्हणून आपल्याला आणि मिरॅकल्स क्रिएट करण्याची पॉवरसुद्धा सर्वांमध्येच आहे. तर निगेटिव्हिटीला दूर करा आणि पॉझिटिव्हिटीला अट्रॅक्ट करून फक्त पॉझिटिव्ह थॉट क्रिएट करा आणि संकल्पाने सिद्ध करा. ओके, जसं की संग्राम सिंगच्या आईने केलं. सर्व दुनिया एका टोकाला होती, पण संग्राम सिंगच्या आईने जे सत्यात होतं त्याला सुद्धा कधी स्वीकारलं नाही आणि त्यांनी रेसलरच बनवलं. ज्या मुलाच्या तोंडून सलायवा वाहायचा बोलताना, त्यांनी आज तो मुलगा त्यांच्या आईने त्या मुलाला काय बनवलं, तर एक रेसलरच नाही तर इंटरनॅशनल लेवलचं रेसलर आहेत संग्राम सिंग, आणि मोटिवेशनल स्पीकरसुद्धा आहे. 1-1, 2-2 तास त्यांनी बोलत असतात. तर हे पॉवर कोणी दिली, त्यांच्या आईने मसाज करताना अफर्म करून करून बोलून 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 त्यांनी ते मिरॅकल्स क्रिएट केलं. तर हे मिरॅकल्स क्रिएट करण्याची पॉवर सर्वांमध्येच आहे. सर्वांनी संकल्प घ्या आणि आपल्या लाईफमध्ये जे पाहिजे आहे ते बघणं चालू करा. बोलून बोलून अफर्म करून 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 बोलून विचार करून म्हणजे व्हिज्युलायझेशन करून करून, अफर्मेशन म्हणजे काय, बोलून 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 जे दिसत नव्हतं ते दिसायला चालू होऊन जाईल. म्हणजे आपल्याला जे पाहिजे आहे ते आपल्याला लाईफमध्ये अट्रॅक्ट होऊन जाईल. या पद्धतीने संकल्पाने सिद्धी मिळविता येते. हे आहे संकल्पाने सिद्धी. थँक्यू सो मच. या पद्धतीने मिरॅकल्स क्रिएट करा. पॉवर ऑफ मिरॅकल्स क्रिएट करा. मिरॅकल्स क्रिएट केले की एक पॉझिटिव्ह थॉट निर्माण करा आणि मिरॅकल्स क्रिएट करण्याची पॉवर सर्वांमध्येच आहे. तर नक्कीच
एक पॉझिटिव्ह थॉटला मिरॅकल्स क्रिएट करा. ओके. अफर्मेशन आणि व्हिज्युअलायझेशन ह्या 2 गोष्टींना पकडले तर सक्सेस आपल्या खूप जवळ आहे. ओके. हे रिअल एक्झाम्पल आहे, रिअल एक्झाम्पल ऑफ मिरॅकल्स ऑफ थॉट. एका थॉटने म्हणजे एका विचाराने मिरॅकल्स क्रिएट केलं. ओके. तर ही जी पॉवर आहे सर्वांमध्येच आहे. या पद्धतीने तुम्ही सुद्धा कुठला संकल्प ठरवले आहेत तर ते बघण्याची कोशिश करा, अफर्म करा, जे पाहिजे ते बोला. जे सध्या परिस्थितीमध्ये आहे ते बोलायचं नाही ना विचार करायचा, फक्त जे पाहिजे आहे त्याचाच विचार करा, तेच बोला आणि संकल्पाने सिद्धी मिळवा. हे आहे रिअल एक्झाम्पल. ओके. थॉटने मिरॅकल्स क्रिएट या पद्धतीने करायचं आहे. ओके. थँक्यू सो मच. हा व्हिडिओ आवडला असेल या व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त शेअर करा. थँक्यू सो मच. गॉड ब्लेस यू.